यावर्षी इयत्ता 6वीचा सिलेबस बदललेला आहे हे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहितीच आहे। आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 डायमेन्शनल शेप्स हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा। चला तर मग बघूया फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे। आता या ठिकाणी क्वेश्चन देताना आपल्याला सांगितलेलं आहे कंप्लीट द टेबल बिलो असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता यामध्ये बघा पिरॅमिड आणि प्रिझम्स दिलेले आहेत, इथं ट्रायंग्युलर शेप्स आहेत आणि हे प्रिझमचे काय दिलेले शेप्स दिलेले। ठीक आहे, हा ट्रायंग्युलर शेप मधला आहे, स्क्वेअर शेप मधला आहे आणि पेंटागोनल शेप्स मध्ये। ओके, आता बॉटम फेसेस मध्ये पहिला जो शेप आहे खालचा, म्हणजे बॉटम म्हणजे काय तर खालच्या बाजूचा जो आकार असतो त्याला आपण बॉटम फेस म्हणतो, बरोबर आहे। तो काय आहे तर ट्रायंग्युलर, म्हणजे त्रिकोणी आकार असल्यामुळे त्याला आपण ट्रायंग्युलर असं म्हणतो, बरोबर आहे। इथं सुद्धा काय आहे ट्रायंग्युलर फेस आहे, त्यामुळं या ठिकाणी सुद्धा ट्रायंग्युलर असं लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी बघा काय आहे क्वाड्रिलॅटरल शेप आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे क्वाड्रिलॅटरल। या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रिलॅटरलची पूर्ण स्पेलिंग या ठिकाणी लिहायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पिरॅमिड्स आहे, स्क्वेअर आहे, या ठिकाणी बघा 1 2 3 4 पॉइंट्स आहेत, त्यामुळे याचा जो खालचा बॉटम फेस आहे तो सुद्धा क्वाड्रिलॅटरलच असणार आहे। आता या ठिकाणी पेंटागोनल शेप आहे, या ठिकाणी बघा 1 2 3 4 आणि 5 बाजू आहेत खालच्या बाजूला, बरोबर आहे, म्हणजे 5 साइड्स आहेत, त्यामुळे हा सुद्धा काय असणार आहे पेंटागोनल शेप असणार आहे। ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने इथं 1 2 3 4 आणि 5 साइड्स दिलेले आहेत, म्हणजे 5 व्हर्टेक्स पॉइंट आहेत, त्याच्यामुळे हा सुद्धा पेंटागोनल शेप्स असणार आहे। ठीक आहे, आता बघा नंबर ऑफ व्हर्टायसेस, पुढचा जो पॉइंट आहे तो आहे नंबर ऑफ व्हर्टायसेस। नंबर ऑफ व्हर्टायसेस म्हणजे काय तर एकूण ज्यावेळेला 2 लाईन्स अशा जॉईन होतात त्यावेळेला हा जो पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो नंबर ऑफ व्हर्टायसेस। ओके, किती आहेत बघा यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून या ठिकाणी 6 घेतले। ठीक आहे, इथं बघा 1 2 3 आणि 4 म्हणून इथं आले 4, इथं 1 2 3 4 वर खालच्या साईडला आणि 1 2 3 4 वरच्या साईडला, म्हणजे टोटल किती झाले या ठिकाणी 8 आले। ओके, त्याच पद्धतीने इथं किती असणार आहेत तर खालचे 4 पॉइंट आणि वरचा 1 पॉइंट, म्हणजे टोटल 5 पॉइंट्स असणार आहेत नंबर ऑफ व्हर्टायसेस। ठीक आहे, प्रिझम मध्ये बघा वरती 5 आहेत व्हर्टायसेस पॉइंट आणि खालच्या साईडला 5, म्हणजे 5 प्लस 5 किती झाले तर 10 व्हर्टायसेस पॉइंट झालेले आहेत। आणि इथं बघितलं तर 1 2 3 4 5 आणि वरचा एक 6, म्हणजे इथले पॉइंट्स किती असणार आहेत या ठिकाणी 6 पॉइंट्स असणार आहेत। ठीक आहे, आता बघूया पुढचा पॉइंट, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आता नंबर ऑफ एडजेस, एडजेस म्हणजे काय तर साइड्स ज्या असतात आपल्या त्याला आपण नंबर ऑफ एडजेस असं म्हणतो। जसं की इथं बघा 1 2 3 4 साइड झाल्या। ओके, 5 6 7 8 आणि 9 म्हणून इथं आले 9, त्याच खालच्या 3 साइड्स अँड वरच्या 3 साइड्स, म्हणजे किती झाले टोटल 6 साइड्स या ठिकाणी झालेल्या आहेत। आता या ठिकाणी बघा खालचे 4 लाईन्स आहेत, वरच्या 4 लाईन्स आहेत आणि ज्या स्टँडिंग आहेत म्हणजे उभ्या आहेत, हाईट म्हणतो आपण त्याला, त्या किती आहेत 4 आहेत, म्हणजे टोटल किती झाल्या 4 3 जा 12 या ठिकाणी झालेल्या आहेत। इथं बघितलं या प्रिझम मध्ये पिरॅमिड मध्ये तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 आणि ज्या हुब्या म्हणजे त्रिकोणी ज्या आहेत त्या किती आहेत 4, 4 प्लस 4 8 झालेल्या आहेत नंबर ऑफ एडजेस। या ठिकाणीचा जर विचार केला तर वरच्या 5 खालच्या 5 10 झाल्या आणि साइडच्या ज्या स्टँडिंग आहेत त्या 5, म्हणजे टोटल 15 लाईन्स या ठिकाणी आहेत, त्यालाच आपण नंबर ऑफ एडजेस असं म्हणतो। आणि यामध्ये बघा 1 2 3 4 5 आहेत आणि तिरक्या ज्या 5 आहेत त्या म्हणजे 5 प्लस 5 किती झाले या ठिकाणी 10 झालेले आहेत। ठीक आहे, पुढचा पॉइंट जो आहे तो काय आहे नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस। व्हर्टिकल फेसेस म्हणजे काय जे उभे असणार आहेत, बरोबर आहे, उभे पार्ट्स असणार आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे नंबर ऑफ फेसेस असणार आहेत, व्हर्टिकल फेसेस। जसं की आता या ठिकाणी विचार केला तर 3 बाजूच्या 3 असणार आहेत, म्हणजे इथे 3 आले, इथे बघा 1 2 आणि 3 म्हणून इथे सुद्धा 3 आले, या साईडला 1 2 3 आणि 4, बरोबर आहे, मग इथे किती असणार आहेत 4 असणार आहेत। इथं सुद्धा 1 2 बॅक साईडची एक आणि या साईडची एक, म्हणजे टोटल 4 झाले। इथं बघा 1 2 3 4 आणि 5, म्हणजे साईडच्या ज्या उभ्या फेसेस असतात, जसं की एक एक्झाम्पल बघितलं आपण, या साईडची जी फेस आहे किंवा या साईडची आणि या साईडची असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर
नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस असं म्हणणार आहे. ओके. आणि शेवटची बघितला तर इथं सुद्धा किती असणार आहेत तर 5 असणार आहेत. ओके. अँड लास्ट पॉइंट म्हणजेच काय तर नंबर ऑफ बॉटम्स टॉप फेसेस. आता टॉप फेसेस मध्ये बघा या ठिकाणी खालचा एक बाजू आणि वरची एक बाजू म्हणजे खालची बाजू आणि वरची बाजू. आता परत एकदा याचा विचार केला तर ही बाजू आणि ही खालची बाजू म्हणजे 1 आणि ही 2 अशा दोन बाजू या ठिकाणी आहेत. म्हणजेच नंबर ऑफ बॉटम्स अँड बॉटम अँड टॉप फेसेस किती असणार आहेत 2 असणार आहेत. याला किती असणार आहे एकच असणार आहे. याला खालची बाजू आणि वरची बाजू म्हणजे इथं 2 असणार आहेत. याला फक्त एकच आहे त्यामुळे इथं किती असणार आहे बघा एक असणार आहे. इथं बघा खालची एक आणि वरची एक म्हणजे इथं 2 असणार आहेत आणि इथं किती असणार आहेत या ठिकाणी तर 1च असणार आहे. फक्त खालची एकच बाजू यामध्ये आहे. ठीक आहे. बघूया आता दुसरा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा. कंप्लीट द टेबल बाय रायटिंग द नेम्स ऑफ द शेप्स दॅट अपियर्स इन द सराउंडिंग एरिया असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट जो शेप आहे तो काय आहे तर मंदिराचं जे आहे ते घुमट आहे बरोबर आहे. पण कसला शेप आहे तो तर कोन शेप आहे बरोबर आहे. पिंप दिलेला आहे आपल्याला पण त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये तर सिलेंडर शेप असं म्हणतो बरोबर आहे. म्हणजे दुसरा शेप आहे तो सिलेंडर. तिसरा शेप आहे तो आहे आपला स्पियर. ओके. परत एकदा हा काय आलेला आहे आपला कोन शेप आलेला आहे आणि चौथा जो शेप आहे तो काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.